सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 2, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ द कॉर्पोरेट फायनान्स, लेक्चर नंबर 14. वित्तीय संस्थांची कर्जे, लोन्स फ्रॉम नॉन बँकिंग फायनान्शियल इंटरमिडिएटरीज. लोन फ्रॉम नॉन बँकिंग फायनान्स. वित्तीय संस्थांची कर्जे या तासामध्ये आपण पाहणार आहोत. तर वित्तीय संस्थांची कर्जे, कारण मी आपणास अगोदरच बोललेलं आहे की आपल्या टॉपिकचं जे नाव आहे वित्त व्यवस्थेचे स्रोत. स्रोत हा शब्द याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, कारण वित्तचे स्रोत जेवढे अनेक असतील तेवढा आपला उद्योग व्यवसाय पुढे रन करता येतो. आणि म्हणून कंपनी क्षेत्रामध्ये वित्ताची किंवा पैशाची भांडवलाची उभारणी करताना स्थिर स्वरूपाचं भांडवल आणि खेळत्या स्वरूपाचं भांडवल याची अल्प मुदतीचं, मध्यम मुदतीचं, दीर्घ मुदतीचे भांडवलची उभारणी करताना, उपलब्ध करताना कंपनीला स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सोर्सेस वाढवावे लागतात. कारण आपण पाहिलेलंच आहे की व्यवसायातील प्रत्येक जी ॲक्टिव्हिटी असेल ती ॲक्टिव्हिटी वित्ताशी संबंधित आहे. आणि वित्त हेच काय आहे, यशाचं गमक आहे की कंपनी ही यशस्वीपणे मार्केटमध्ये काम करत आहे. हे कशाचं द्योतक आहे, कशावरून ठरतं, तर कंपनीच्या वित्त उभारणीवरून आणि कंपनीच्या नफ्यावरून, कंपनीच्या कामगिरीवरून ठरतं. आणि म्हणून आपण जे आत्तापर्यंत अनेक प्रकारचे सोर्सेस पाहिले, खूप सोर्सेस पाहिले आपण, त्यामध्ये समहक्क भाग असेल, अग्रहक्क भागांची विक्री असेल, प्रतिधारण संचित नफा असेल, कर्जरोख्यांची विक्री असेल, बंधपत्राची विक्री असेल, लोकांकडून ठेवी गोळा करण्याचे प्रकार असतील, त्यानंतर अमेरिकन आणि जागतिक ठेवपावतीद्वारे कर्ज उभारण्याचं कामकाज असेल, त्याचबरोबर व्यावसायिक ज्या कमर्शियल बँक्स आहेत त्यांच्याकडून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट वगैरे घेऊन देखील आपला माल, स्टॉक तारण ठेवून देखील सुद्धा आपण उद्योगधंद्यासाठी कर्ज घेतो, वित्तपुरवठा आपण उपलब्ध करून घेतो आणि आपला व्यवसाय हा व्यवस्थितरित्या रन कसा होईल ते उद्योजक सतत त्या पाठीमागे तो प्रयत्न करत असतो. आणि भांडवल उभारण्याचे स्रोत, आपण म्हणत नाही की एका ठिकाणूनच आपल्याला पैसे यायला पाहिजेत. आपल्याला कुणी जरी भांडवल दिलं तरी आपण नाही म्हणत नाही. तसं व्यवसायामध्ये आहे. तिथं सुद्धा काय करावं लागतं, भांडवल उभारण्याचे स्रोत हे वाढवावे लागतात. आणि त्यामध्ये मग आपण आजच्या तासामध्ये जो आणखीन एक मोर कॅपिटलमधला, दिल मांगे मोरमधला आणखीन एक स्रोत अभ्यासणार आहोत. आणि तो स्रोत म्हणजे वित्तीय संस्थांची कर्जे, नॉन बँकिंग फायनान्स. आता ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत ह्या बँका नाहीत.
ह्या बँकेतर आहेत. बँका आणि बँकेतर याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. म्हणजे बँकेतर वित्तीय संस्था नॉन बँक की ज्यामध्ये त्यांचा फक्त उद्देश हा आहे की उद्योगधंद्यांना वित्त सहाय्य करणे, वित्तपुरवठा करणे, अर्थसहाय्य करणे आणि आपल्या देशामध्ये जे औद्योगिक क्रांती आहे किंवा औद्योगिक प्रगती आहे ती कशी होईल, आधुनिकीकरण कसं होईल आणि त्यामधून व्यक्तीची सामाजिक आर्थिक देशाची वाढ, प्रगती, राष्ट्रीय संपत्ती कशी वाढेल याकडे यांचा मूळ उद्देश असतो. आणि त्या अनुषंगाने या वित्तीय संस्था, बँकेतर वित्तीय संस्था उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करत असतात. तर आपण याविषयी माहिती घेऊया. वित्तीय संस्थांची कर्जे नॉन बँकिंग फायनान्स, नॉन बँकिंग इंटरमिडिएटरीज किंवा त्याला आपण NFC नॉन जे आहेत नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन असं देखील आपण याला म्हणू शकतो. तर वित्तीय संस्थांची कर्जे नॉन बँकिंग फायनान्स लोन्स यामध्ये 1948 मध्ये देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी औद्योगिक धोरणांची घोषणा केली गेली. इकॉनॉमिक पॉलिसी केंद्र व राज्य सरकारनी उद्योग व्यवसायांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही आर्थिक संस्थांची स्थापना केली. या संस्था मध्यम मुदतीचे तसेच दीर्घ मुदतीचे निधी पुरवत असतात. नवीन कंपनी तसेच इतर कंपन्यांसाठीही अशा प्रकारची आर्थिक मदत उपयुक्त असते. विविध वित्तीय संस्थांना 4 भागात वर्गीकृत केले आहे. ते खालीलप्रमाणे नेक्स्ट पेज नंबर 26 वर आपण पाहू शकता. वित्तीय संस्था. तर वित्तीय संस्था फायनान्शियल इन्स्टिट्यूट, मग त्यामध्ये 4 विभाग आहेत. पहिला विभाग आहे विकास प्रणित म्हणजे डेव्हलपमेंट बेसिस बँका. त्यानंतर आपण ह्याला म्हणू विकास प्रणित बँका. नंतर B वित्त संस्था फायनान्स इन्स्टिट्यूट. नंतर C गुंतवणूक प्रणित संस्था इन्व्हेस्टमेंट बेसिस इन्स्टिट्यूट. आणि D राज्यस्तरीय संस्था स्टेट लेवल इन्स्टिट्यूट अशा आहेत. आता विकास प्रणितमध्ये एकूण 4 प्रकार आहेत. विकास प्रणितमध्ये म्हणजे डेव्हलपमेंट बेसिस बँकामध्ये 5 प्रकार आहेत. त्यामध्ये IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, IDBI 2, IFCI 3, ICICI 4, SIDBI आणि 5 IRBI. म्हणजे अशा 5 आहेत. IDBI, IFCI, ICICI, SIDBI आणि IRBI ह्या झाल्या
डेव्हलपमेंट बेसिस. आता वित्त संस्था म्हणजे फायनान्स, त्याचे 3 प्रकार आहेत. RCTC, 2 TDICI आणि 3 TFCI. त्याच्यानंतर गुंतवणूक प्रणीत 3 गुंतवणूक प्रणीतमध्ये LIC, UTI आणि GIC. LIC, UTI, GIC. आणि D मध्ये 4 राज्यस्तरीय संस्था. यामध्ये 2 प्रकार आहेत, SFC आणि दुसरा आहे SIDC. आता आपण ह्याचे लॉंग फॉर्म पाहू. आता आपण ह्याची सविस्तर माहिती घेऊ, लॉंग फॉर्म पाहूया आणि मग तुमच्या लक्षात येईल. विकास प्रणीत विकास प्रणीत बँका. मग त्यामध्ये एक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, IDBI. आपल्याला माहिती व्यवहारामध्ये हे तुम्हाला संस्था अनेक ठिकाणी दिसून येतील. 2 इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI. इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ICICI. 4 स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, SIDBI, SIDBI. आणि 5 इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया, IRBI. त्यानंतर ब वित्तीय संस्था. त्यामध्ये 1 रिस्क कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, RCTC. 2 टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड इन्फॉर्मेशन कंपनी ऑफ इंडिया, TDICI. 3 टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, TFCI. नेक्स्ट, त्यानंतर गुंतवणूक प्रणीत इन्व्हेस्टमेंट बेसिस. त्यामध्ये 1 लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LIC. 2 युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, UTI. आणि 3 जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, GICI. आता राज्यस्तरीयमध्ये 2 आहेत, क आणि हे ड. स्टेट लेवलमध्ये 1 स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, SFC. आणि 2 स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, SIDC. वर नमूद केलेल्या वित्तीय संस्था, फायनान्स इन्स्टिट्यूट विविध प्रकारे मदत करतात. ते असे: 1 मुदतीची कर्जे उपलब्ध करून देतात. 2 कंपनीचे भाग कर्जरोखे खरेदी करतात. 3 प्रतिभूतींच्या विक्रीच्या प्रक्रियेमध्ये भाग विमेकरी, हमीदार, अंडररायटर ऑफ शेअर्स म्हणून काम करतात, हमी घेतात. 4 कर्जाऊ रकमेसाठी हमीदार म्हणून काम करतात. अशा पद्धतीने आपण वित्तीय संस्थांची कर्जे 1948 मध्ये जे औद्योगिक धोरण आखलं गेलं त्यानुसार विकास प्रणीत बँका, वित्त संस्था, गुंतवणूक प्रणीत संस्था आणि राज्यस्तरीय संस्था अशा 4 भागामध्ये आपण ज्या संस्था पाहिल्या त्या 5 आणि 8 आणि 3 11 12 13 प्रकारच्या वित्तीय संस्थांची लॉंग फॉर्म्स. त्यामध्ये आपण IDBI, IFCI, ICICI, SIDBI, IRBI, RCTC, TDICI, TFCI, LICI, UTI, GICI, SFC, SIDC अशा प्रकारच्या संस्था आहेत. त्या पेज नंबर 26 आणि 27वर आपण त्याचे लॉंग फॉर्म्स पाठ करून ठेवावेत, कारण आपल्याला नंतर भविष्यामध्ये त्याचा उपयोग पडणार आहे. आणि बँका व्यतिरिक्त
सुद्धा कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत आणि त्या म्हणजे वित्तीय संस्था, नॉन बँकिंग फायनान्शियल इंटरमेडिटरीज किंवा वित्तीय संस्था फायनान्स इन्स्टिट्यूट की ज्या बँका सोडून इतर संस्था कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था याचा आपण या तासामध्ये उहापोह अभ्यास केलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या तासाचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि ही जी टीप आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. वित्तीय संस्थांची कर्जे तर त्यासंबंधी आपण परिपूर्ण अभ्यास आपला चालू ठेवावा. धन्यवाद.